प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र आणि गोड नावामध्ये आपण सर्वांना पुन्हा एकदा सप्रेम सलाम. आपण सर्वजण प्रभूच्या पवित्र पंखछायेखाली सुखरूप निरोगी आहात याबद्दल आपण देवाला धन्यवाद देऊया. आणि आज पुन्हा एकदा देवानं दिलेल्या या संधीच्याद्वारे जरी त्याच्या पवित्र मंदिरामध्ये आपल्याला एकत्र येऊन त्याची उपासना आराधना करता येत नसली तरीसुद्धा आपण कुटुंबामध्ये त्याचं उपकार स्मरण करूया, गीतं गाऊन आपण देवाला धन्यवाद देऊया आणि या उपासनेमध्ये आपण सर्वजण सहभागी होऊया. आपण देवाच्या पवित्र क्षणाजवळ प्रार्थना करूया. सर्वसमर्थ सेनाधीश परमेश्वरा, अखिल सृष्टीचे निर्माणकर्ते आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे उद्धारक देव बापा, अगदी मनापासून आम्ही तुझे आभार मानतो, तुझी उपकार स्तुती करतो आणि स्तोत्र करता तुझ्या पवित्र चरणाजवळ जी प्रार्थना करतो तीच प्रार्थना प्रभू आज मी तुझ्या पवित्र चरणाजवळ करत आहे. माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असू देत. येशू आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजन हो, आज ऑगस्ट महिन्यातला 4था रविवार आणि देवाच्या पवित्र चरणाजवळ आपण येत असताना आज ॲल्मनकमध्ये दिलेल्या विषयाप्रमाणे आज आपण एका विशिष्ट थीमवरती विचार करणार आहोत आणि आजचा विषय आहे द फ्रुटफुलनेस ऑफ गॉस्पेल डिपेंड्स ऑन हाऊ इट इज रिसिव्ड. द फ्रुटफुलनेस ऑफ द गॉस्पेल डिपेंड्स ऑन हाऊ इट इज रिसिव्ड. जे शुभवर्तमान, जी सुवार्ता आपण ऐकतो त्या शुभवार्तेचं, त्या सुवार्तेचं फलित सफलता ही कशामध्ये आहे तर ज्या प्रकारे ऐकणारा ती स्वीकारतो, ऐकणाऱ्याच्या स्वीकारण्यावरती ती कशा पद्धतीने तो स्वीकारतो यावरती शुभवर्तमानाचं किंवा सुवार्तेचं फलित सफलता अवलंबून असते, असाचा विषय आहे. परंतु जेव्हा आपण आजच्या मननाकरता दिलेल्या शास्त्रपाठांकडे पाहतो त्यावेळेस आपल्या असं लक्षात येतं की हे जे फलित आहे किंवा ही जी सफलता आहे इट नॉट ओनली डिपेंड्स ऑन हाऊ इट इज रिसिव्ड बट ऑल्सो ऑन हाऊ इट इज बिंग प्रीच्ड. केवळ ऐकणाऱ्यांच्यावरतीच ते अवलंबून नसते त्याचं फलित किंवा त्याची फलश्रुती, फलनिष्पत्ती, परंतु ती सांगणाऱ्याच्या वरतीसुद्धा तितकीच अवलंबून असते. जर आपण तिन्ही शास्त्रपाठांचं वाचन केलं तर हा विचार आपल्या मनामध्ये निश्चित येतो. ती कशी स्वीकारली जाते याबरोबरच ती कशा प्रकारे कळविण्यात येते या दोन गोष्टी शुभवर्तमानाचं किंवा सुवार्तेची सफलता, फलनिष्पत्ती आम्हाला सांगून जातात किंवा त्याठाई आपण ती पाहतो. आज 3 शास्त्रपाठ आणखीन स्तोत्र याकडे जर आपण बघितलं तर स्तोत्र 85मध्ये बघा, स्तोत्रकर्ता 9व्या वचनामध्ये म्हणतो या ठिकाणी देवानं सिद्ध केलेलं तारण समीप आहे असं म्हणतो. देवानं सिद्ध केलेलं तारण समीप आहे आणि त्याचे भय धरणाऱ्यांना ठीक आहे या तारणाची प्राप्ती होते. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त या जगात येण्याच्या अगोदरच यशायाच्या पुस्तकामध्ये सुद्धा 43वा अध्याय आणि 12व्या वचनामध्ये आपण पाहतो की या ठिकाणी देव स्वतः असं म्हणतो यशायाच्याद्वारे, मीच तारण विधित केले, प्राप्त करून दिले आणि समजावून सांगितले. या ठिकाणी परमेश्वर संदेशाच्याद्वारेच म्हणतो, आय डिक्लेअर्ड, आय सेव्ड अँड आय प्रोक्लेम्ड. मीच तारण विधित केले, प्राप्त करून दिले आणि समजावून सांगितले. जुन्या करारामध्ये तारणासंबंधीची प्रक्रिया, तारणासंबंधीचं हे जे कन्सेप्ट आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि या स्तोत्रामध्ये स्तोत्रकर्ता पुढे म्हणतो, देवानं सिद्ध केलेलं तारण समीप आहे, ते जवळ आहे, त्याचे भय धरणांना ते लाभते, यासाठी की पृथ्वीवर त्याचं वैभव नांदावं. बघा का बरं वैभव नांदावं? ग्लोरी अँड प्रॉस्पेरिटी, देवापासून मिळणारं जे गौरव आहे, जे वैभव आहे ते प्राप्त व्हावं म्हणून देवानं सिद्ध केलेलं तारण आपल्या समीप आहे. आणि मग पुढच्या वचनामध्ये तो म्हणतो, दया आणि सत्य हे एकत्र आलेले आहेत. दुसऱ्या वचनामध्ये तो म्हणतो, नीती आणि शांती याने एकमेकांचे चुंबन घेतले आहे. जेव्हा आपण विचार करतो की दया आणि सत्य, नीती आणि शांती
आपण विचार करतो की व्हॉट इज द आउटकम, ह्या गोष्टी कुठून आल्या? दिस थिंग्स आर द आउटकम ऑफ व्हॉट? कशातून ह्या गोष्टी, दया आणि सत्य, या ठिकाणी म्हटलेलं नीती आणि शांती, हे कुठून आलं? तर प्रियजनो, या सर्वांचं जे बीज आहे, द आउटकम ऑफ दिस इज द सीड ऑफ द गॉस्पेल. शुभवर्तमानाचं जे बीज आहे, सुवार्तेचं जे बीज आहे, या बीजातून निर्माण झालेली देवाचं दया, देवाचं सत्य, देवाची नीती आणि देवाची शांती ही भूतलावर दिसत आहे. जणू काही हे पृथ्वीतून सत्य बाहेर पडत आहे. ही पृथ्वीची फळं आहेत. इट विल स्प्रिंग अप फ्रॉम द ग्राउंड असं म्हटलेलं आहे. हे फलित आहे. जसं सुवार्तेचं बीज पेरलं जातं आणि उगवून काय येतं, तर या ठिकाणी स्तोत्रकर्ता म्हणतो, या ठिकाणी दया आणि सत्य एकत्र आलेली आहेत, नीती आणि शांती एकमेकांचं चुंबन घेत आहेत, आणि दिस इज द आउटकम ऑफ द सीड ऑफ द गॉस्पेल. सुवार्ता बीज, शुभवर्तमानाचं बीज जे पेरलं गेलेलं आहे आणि त्याचं फलित कधीकधी आपण पाहतो की अनेकांना जीवन गौरव पुरस्कार प्राप्त होतो. आणि मग आपलं मनोगत व्यक्त करत असताना जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झालेल्या व्यक्ती खरोखरच आपल्या आयुष्याची जी सार्थकता आहे, जे फलित आहे, फलनिष्पत्ती जी आहे, त्यामध्ये एक प्रकारचं समाधान त्यांना वाटतं की खरोखरच जगामध्ये ज्या उद्देशाने आम्ही जन्मास आलो, जे कार्य आम्ही हाती घेतलं, जी सेवा आम्ही केली, आणि खरोखरच ती देवाच्या चरणाजवळ रुजू झाली, आणि आज या पुरस्काराचे आम्ही मानकरी ठरलो. प्रियानो, या जगामध्ये आपण देवाच्या इच्छेप्रमाणे येतो, देवाच्या इच्छेप्रमाणे जगतो, आणि ज्यांना ज्यांना जीवनाचं अंतिम सत्य उमगतं, मी समजतो असं म्हणत नाही, ज्यांना ज्यांना देवानं देऊ केलेल्या जीवनाचं अंतिम सत्य, अंतिम उद्देश उमगतो, कशासाठी मी जन्माला आलेलो आहे, मी का जगत आहे, प्रियजन हो, त्यांचं जीवन खरोखरच खऱ्या अर्थानं आशीर्वादित होतं. आणि ही देवाचं जे शुभवर्तमान आपल्यापर्यंत पोहोचलं ते आम्ही स्वीकारलं, देवाची जी सुवार्ता आम्ही स्वीकारली, आणि त्या सुवार्तेमध्ये जगत असताना आमच्या जीवनातून हे फलित आहे. आमच्या जीवनातून निर्माण झालेलं हे काय आहे, ज्या इंग्रजीमध्ये त्याला फ्रुटफुलनेस असं म्हटलेलं आहे. दिस इज द फ्रुटफुलनेस ऑफ द गॉस्पेल. आमच्या जीवनामध्ये आम्ही काय पाहतो, तर ज्या उद्देशानं या जगामध्ये आम्ही जगतो, तो अंतिम उद्देश हाच आहे की देवाने या जगामध्ये एका विशिष्ट उद्देशानं आम्हाला ठेवलेलं आहे. आणि म्हणून प्रियानो, या स्तोत्रामध्ये सफलता किंवा फलनिष्पत्ती काय, लँड विल यील्ड इट्स इन्क्रीज. सफलता किंवा फ्रुटफुलनेस काय आहे, तर स्तोत्रकर्ता म्हणतो ते नीतिमत्व आहे, रायचियसनेस आहे. देवाचं नीतिमत्व जे देवाने आम्हाला देऊ केलेलं आहे विश्वासामध्ये. जेव्हा आपण विश्वासानं सुवार्तेचा स्वीकार करतो, त्या सुवार्तेमध्ये आम्ही आमचं जीवन देवाला समर्पित करतो, आणि त्याद्वारे मिळणारे हे नीतिमत्व हे जणू काही आपल्या जीवनामध्ये एक फ्रुटफुलनेस आहे, आणि ही सफलता आहे. रायचियसनेस ही सफलता आहे असं या ठिकाणी स्तोत्रकर्ता म्हणतो. आणि मग आपण योनाचा ग्रंथ याचा 3रा अध्यायाकडे आपण जेव्हा बघतो, आणि त्या अध्यायाला शीर्षक दिलेलं आहे की निनवेचा पश्चाताप. बघा, आपल्या सगळ्यांना माहीत आहे की येशू ख्रिस्तानी या जगामध्ये आल्यानंतर पहिल्यांदा, मग त्याचं शुभवर्तमान 4 अध्याय आणि 17 वचन, जेव्हा त्याची अरण्यामध्ये परीक्षा झाली, आणि त्यानंतर लगेचच जेव्हा सैतान त्याला सोडून गेला, तेव्हा त्याने त्या ठिकाणी काय सांगितलं, तेव्हा येशू घोषणा करीत सांगू लागला की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आले आहे. येशू ख्रिस्ताच्या अगोदरसुद्धा, ज्याला आपण बाप्तिस्मा करणारा योहान असं म्हणतो, फोर रनर ऑफ द गॉस्पेल, म्हणजे येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्यासाठी येशू ख्रिस्ताच्या अगोदर जो आला होता त्याला आपण बाप्तिस्मा करणारा योहान म्हणतो. आणि तो सुद्धा म्हणतो, ही गेव द कॉल फॉर रिपेंटन्स. तो पश्चातापासाठी आव्हान करतो. तो लोकांना सांगतो, रिपेंट फॉर द किंगडम ऑफ गॉड इज ॲट हँड. पश्चाताप करा, कारण देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. आणि त्याच्याही अगोदर या ठिकाणी परमेश्वर स्वतः निनवेच्या लोकांनी पश्चाताप करावा यासाठी योनाला त्या ठिकाणी पाठवून देत आहे. आणि प्रियजन हो, जेव्हा योना देवाच्या नजरेपुढून दूर जाण्यासाठी निघाला, परंतु परमेश्वरानं पुन्हा त्याला निनवेला जाण्यासाठी नाही का भाग पाडलं,
आणि तो पुन्हा देवाच्या आज्ञेनुसार निनवेला गेला. या ठिकाणी आपण पाहतो की सुवार्तेचं आणि शुभवर्तमानाचं जे बीज आहे, जे भूमीमध्ये रुजलं जातं आणि त्यातून निर्माण होणारं जे पीक आहे, ते पीक म्हणजेच देवापासून मिळणारं नीतिमत्व आहे. सुरुवातीला पाऊस झाला, परंतु जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पावसाने थोडीशी दडी मारली आणि शेतकरी वर्ग चिंतेत पडला. आणि पेरणी करण्याचा एक समय असतो, जेव्हा जमिनीला एक साधारण ओलावा प्राप्त होतो. त्याला ग्रामीण भागामध्ये जमिनीला घात येणं असं म्हणतात. आणि जेव्हा जमिनीला घात येते तेव्हा शेतकरी त्या जमिनीमध्ये बीज पेरतो. प्रियानो, पश्चाताप हा आपल्या आध्यात्मिक जमिनीला एक प्रकारचा ओलावा निर्माण करतो. आणि पश्चातापानं ओलावलेल्या जमिनीमध्ये जेव्हा देवाच्या संदेशाचं किंवा देवाच्या सुवार्तेचं शुभवर्तमानाचं बीज पडतं, त्यावेळेस ते देवाच्या कृपेने अंकुरित होतं आणि मग त्याला एक प्रकारचं फळ, म्हणजे देवाने ज्यासाठी आम्हाला या जगामध्ये ठेवलेला आहे तो उद्देश आमच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला मिळतो आणि इतरांनाही तो पाहावयास मिळतो. या ठिकाणी योनाचा ग्रंथ याचा 3रा अध्यायामध्ये आपण पाहतो की पश्चातापाचं खरं स्वरूप काय आहे. 2 भाग आहेत. त्याने उपवास केला, त्याने गोंताट गुंडाळलं, ते राखेत बसले. परंतु या ठिकाणी जी निकडीची बाब राजानं त्यांना करण्यासाठी सांगितली, त्यामध्ये प्रामुख्याने असं म्हटलेलं आहे की प्रत्येकाने आपल्या कुमार्गापासून मागे फिरा. प्रत्येकाने आपल्या कुमार्गापासून मागे फिरा. प्रत्येकाने आपल्या हातच्या जुलमापासून मागे फिरा. प्रियजन हो, त्याने उपवास केला, त्याने गोंताट गुंडाळलं, ते राखेत बसले. परंतु दुसरी महत्त्वाची बाजू या ठिकाणी देवाची जी अपेक्षा होती त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की टर्न फ्रॉम युअर इव्हिल वेज, दुष्ट किंवा कुमार्गापासून मागे वळा. अँड फ्रॉम द व्हायलन्स अँड ऑपरेशन दॅट इज इन युअर हँड्स. तुम्ही हाताने जी जुलूम करता किंवा तुमच्यामध्ये असलेलं जे हिंसा आहे ती त्यापासून तुम्ही परावृत्त व्हा. प्रियजन हो, आपण थोडा वेळ विचार करूया. योनाच्या पुस्तकामध्ये पश्चात्तापासाठी आव्हान करण्यात आलेलं आहे. येशू ख्रिस्ताच्या अगोदर येशू ख्रिस्ताच्या येण्याची खबर आणि वार्ता घेऊन येणारा बाप्तिस्मा करणारा योहान पश्चात्तापासाठी आव्हान करत आहे. आणि स्वतः प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आल्यानंतर तो या ठिकाणी पश्चात्तापासाठी एक कॉल देत आहे. प्रियजन हो, प्रत्येक विश्वासणाऱ्यांकडे देवाचं वचन आज आहे इन द फॉर्म ऑफ बायबल. पवित्र शास्त्राच्या रूपामध्ये प्रत्येकाकडं देवाचं वचन आहे आणि प्रत्येकजण देवाच्या वचनाचं इंटरप्रिटेशन त्याला आपण म्हणतो. देवाचे वचन त्याच्या अंडरस्टँडिंगप्रमाणे तो समजावून घेण्याचा, तो सांगण्याचा, तो बोलण्याचा प्रयत्न करत असतो. बघा, प्रत्येकाकडं देवाचं वचन आहे आणि देवाचं वचन आपण आपल्या अंडरस्टँडिंगप्रमाणे इतरांना सांगण्याचं, स्वतः समजावून घेण्याचा आपण प्रयत्न करत असतो. परंतु प्रियानो, स्तोत्र 19मध्ये स्तोत्रकर्ता 12 वचनामध्ये काय म्हणतो? स्वतःच्या चुका कोणाला दिसतात? गुप्त दोषापासून मला मुक्त कर. हू कॅन डिटेक्ट आवर ओन एरर्स? आणि जे हिडन फॉल्ट्स आहेत, गुप्त दोष आहेत, त्यापासून स्तोत्रकर्ता काय करतो? देवाकडे प्रार्थना करतो की त्यापासून मला वाचव. प्रियजन हो, जरी आपल्या प्रत्येकाकडे देवाचं वचन असेल, आपण जरी ते वाचत असू, इतरांना सांगत असू आपल्या अंडरस्टँडिंगप्रमाणे, आपल्या समजुतीप्रमाणे, परंतु पवित्र आत्म्याच्या वाणीकडे जर आपण दुर्लक्ष करतो, पवित्र आत्म्याची वाणी गृहीत धरून आपण जर देवाच्या वचनाचं इंटरप्रिटेशन जर करू लागलो, तर आपण बऱ्याच वेळेला जे कर्मकांड आहे त्याच्यावरती आपण जास्त भर देऊ, आम्ही प्रार्थना करू, आपण उपवास करू, आपण इतर दिखाऊ ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये आपण जास्त ॲग्रेसिव्ह होऊ. परंतु या ठिकाणी जर आम्ही पवित्र आत्म्याकडे, बिकॉज देवाचं वचन जरी आपल्याकडे असलं, आम्ही जरी ते वाचत असलो, तरी द ड्रायव्हिंग फोर्स बिहाइंड दिस इज द स्पिरिट ऑफ गॉड. देवाचा आत्मा आम्हाला चालवत असतो, देवाचा आत्मा आम्हाला मार्गदर्शन करत असतो. परंतु जर देवाचा आत्मा जर मी दुर्लक्षित केला, तर आम्हाला स्वतःच्या चुका आम्हाला दिसणार नाहीत. हिडन थॉट्स जे आमच्यामध्ये आहेत ते आम्हाला दिसणार नाहीत आणि फक्त आम्ही देवाचं वचन सांगू, इतरांना शिकवू,
परंतु वी मे कंटिन्यू टू वॉक इन द इव्हिल वेज अँड कंटिन्यू टू वॉक इन द व्हायलन्स अँड इन द ऑपरेशन्स इन आवर हँड्स. आणि आम्ही जे जुलमाचं काम करत राहू, आम्ही जे हिंसात्मक मार्गामध्ये आमचं जीवन जगू, त्यामध्ये आम्ही जगत राहून आणि दुसऱ्या बाजूला आम्ही हे कर्मकांड करत राहू. प्रियजन हो, आजचा विषय तुम्हाला आणि मला हेच सांगतो की शुभवर्तमान आणि सुवार्ता यांची सफलता किंवा याची फलनिष्पत्ती काय, फ्रुटफुलनेस काय आहे, तर वेन वी अलाव द वर्ड ऑफ गॉड टू मेन अवर लाईव्स, आमचं जीवन बदलण्यासाठी, आमचा स्वभाव बदलण्यासाठी, आमच्यात असलेला दुष्टपणा निघून जाण्यासाठी, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आमच्या जीवनातून काढून टाकण्यासाठी, जेव्हा आम्ही देवाच्या वचनाला आमंत्रण देतो, देवाच्या वचनाप्रमाणे आम्ही समजून घेतो, पवित्र आत्म्याला डावलून बेफिकिरीने जर आपण वागू लागलो, तर प्रियानो, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जे फ्रुटफुलनेस अपेक्षित आहे, जी फलनिष्पत्ती अपेक्षित आहे, देवाच्या वचनाच्याद्वारे किंवा शुभवर्तमानाच्याद्वारे देवाला अपेक्षित असलेली जी सफलता आहे ती आम्हाला दिसावी लागणार नाही. जर आपण स्वतःच्या चुकांकडे दुर्लक्ष करून देवाच्या वचनामध्ये असलेलं बांधिलकी शोधण्याचा आणि जपण्याचा आणि इतरांना सांगण्याचा जर प्रयत्न केला, तर प्रियानो, आपल्या जीवनामध्ये फलनिष्पत्तीच्या ऐवजी एक प्रकारचा रुष्कपणा, एक प्रकारचा त्रासिकपणा, एक प्रकारचं नैराश्य, एक प्रकारचं या जगामध्ये असलेलं अनेक प्रकारचं जे दुःख आहे ते दुःख तुमच्या आणि माझ्या वाट्याला आल्याशिवाय राहणार नाही किंवा त्यामध्येच आम्हाला अधिक काळ जगावं लागेल. आज आपण बऱ्याच वेळा पाहतो की एखादा व्हिडिओ पाठवला जातो आणि त्याच्यामध्ये सांगितलं जातं की तुम्ही त्याला लाईक करा, त्यांना किती फॉलोअर्स आहेत, किंवा काही लोक एखाद्याला टाळतात किंवा काही लोक त्यांना भेटत आहेत, काही लोक त्यांना दुर्लक्षित करत आहेत. प्रियजनो, ह्या गोष्टी जेव्हा आपण प्रामुख्याने विचारात घेतो त्यावेळेस आपण देवाच्या पवित्र वचनामध्ये किती रुजले जात आहोत. खरोखरच देवाशी असलेली आमची बांधिलकी जपण्यामध्ये आम्ही उणी भरत आहोत का, आम्ही कमी पडत आहोत का, याचा आपण गांभीर्यानं विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. कधीकधी काही लोक नाही का चुकीची पॉझिटिव्हिटीमध्ये काय करतात, ती डेव्हलप करतात, चुकीची पॉझिटिव्हिटी डेव्हलप करतात. जर आम्हाला कोण विचारत नसेल तर कदाचित आम्ही असं म्हणतो की नाही, येशू ख्रिस्ताचा सुद्धा असाच छळ झाला, येशू ख्रिस्ताला सुद्धा लोकांनी अशाच पद्धतीनं टार्गेट केलं. परंतु ज्या प्राथमिक गोष्टी आहेत, जे सुवार्तेचं बीज आमच्यामध्ये रुजलेलं आहे, त्याला अपेक्षित अशा प्रकारचा प्रतिसाद आमच्या जीवनामध्ये जर भेटला नाही, तर प्रियजन हो, तुमचं आणि माझं जीवन हे रुष्क किंवा शुष्क अवस्थेमध्ये कुठेतरी जखडलेलं आहे याची जाणीव आपल्याला अंतःकरणातून निर्माण होते. सुवार्ता किंवा शुभवर्ताचं जे फलित आहे, जी सफलता आहे, त्यामध्ये अनेक प्रकारची अडखळणं आहेत. प्रियानो, निनवेच्या लोकांनी अगदी गांभीर्यानं, सिरियसली देवापासून आलेल्या या विचाराचा पाठपुरावा केला. तुमचा नाश होणार आहे आणि म्हणून आपला नाश टाळावा म्हणून पश्चातापी अंतःकरणाने ते देवाजवळ आले आणि देवाचं वचन आम्हाला सांगतं की ते आपल्या कुमार्गापासून वळले आणि त्यांच्यावरचं अरिष्ट देवाने दूर केलं. स्तोत्रकर्ता 85मध्ये जी 2 वचनं या ठिकाणी आपण मगाशी वाचलेली आहेत, दया आणि सत्य हे एकत्र आलेले आहेत, नीती आणि शांती हे एकमेकाचे चुंबन घेत आहेत. आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे दिस इज द आउटकम ऑफ द सीड ऑफ द गॉस्पेल. शुभवर्तमानाचं, सुवार्तेचं हे फलित आहे. आजच्या ह्या जगामध्ये ह्या फलप्राप्तीसाठी, ह्या सफलतेची गरज आहे. अरिष्ट जणू काय आमच्या जीवनामध्ये इन द फॉर्म ऑफ कोरोना, या कोरोनाच्या माध्यमातून हे अरिष्ट, ज्याला आपण इमिनंट कॅलॅमिटी असं म्हणतो, येऊन ठेपलेलं अरिष्ट आहे. आणि हे अरिष्ट आमच्यामधून जर निघून जावं असं आम्हाला वाटत असेल तर खरोखरच सुवार्तेच्या ठायी देवाला जी फलनिष्पत्ती अपेक्षित आहे, ती फलनिष्पत्ती, ती सफलता आमच्यामध्ये आहे का, याचा आपण गांभीर्याने विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. प्रियजन हो, निनवेच्या लोकांसारखं आपण आपल्या कुमार्गापासून, आपण आपल्या हातच्या जुलमांपासून मागं फिरणं अत्यंत गरजेचं आहे.
बऱ्याच वेळेला आपण आपल्या कुमार्गांचं समर्थन करतो. वी ट्राय टू जस्टिफाय आवर इव्हिल वेज. कारण पवित्र शास्त्र सर्वांकडे आहे. पवित्र शास्त्राच्या आधारेच आमचं म्हणणं पण किती बरोबर आहे याचा बऱ्याच वेळा आपण पाठपुरावा करतो, समर्थन करतो. आणि देवाची जी खरी गरज आमच्याकडून आहे आणि ती म्हणजे आपण आमच्या हातचं जुलूम सोडून द्यावा. सर्व प्रकारचं या ठिकाणी जे दुष्टाई आहे, कुमार्ग आहेत त्यापासून आम्ही मागं फिरावं, ही जी देवाची अपेक्षा आहे ती देवाची अपेक्षा आमच्या जीवनामध्ये पूर्ण होत नाही. आणि प्रियजन हो, संत पाऊल थेसलोनिकेकराच्या मंडळीस, थेसलोनिका या मंडळीस लिहिलेल्या पहिल्या पत्रामध्ये, पहिल्या अध्यायामध्ये या ठिकाणी संत पाऊल या मंडळीची प्रशंसा करत आहे. आणि ती प्रशंसा कशासाठी करत आहे? ती प्रशंसा दोन गोष्टीसाठी करत आहे की जेव्हा त्यांना शुभवार्ता किंवा सुवार्ता सांगण्यात आली आणि या शुभवार्तेची किंवा सुवार्तेची सफलता त्यांच्यामध्ये दिसून आली. आणि मगाशी मी सुरुवातीला सांगितलं की सुवार्तेची सफलता ही केवळ स्वीकारणाऱ्यांवरती अवलंबून नाही, तर ती कळवण्यासाठी जे जबाबदार आहेत त्यांच्यावरही ती अवलंबून आहे. आणि या ठिकाणी आम्हाला पाहाव्यास मिळतं की संत पाऊल या ठिकाणी कशा पद्धतीनं, संत पाऊल आणि त्याचे सोबती जे आहेत हे कशा पद्धतीनं थेसलोनिका या मंडळीला सुवार्ता सांगत आहेत याचा आदर्श आम्हाला पाहाव्यास मिळतो. या ठिकाणी संत पाऊल 2-3 गोष्टी सांगतो. या ठिकाणी आपण 4थ्या वचनाकडे बघूया. संत पाऊलाचे थेसलोनिकेकरास पहिले पत्र्याचा पहिला अध्याय आणि 4थं वचन. पहिली गोष्ट या ठिकाणी संत पाऊल म्हणतो, तुमची झालेली निवड. प्रियजन हो, ज्यांना सुवार्ता सांगायची आहे, ज्यांना शुभवार्ता कळवायची आहे, ते आम्ही निवडलेले लोक नाहीत. देवाने ऑलरेडी ज्यांना आम्ही सुवार्ता सांगायची आहे, ज्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचायचं आहे, त्या लोकांची निवड केलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी संत पाऊल त्यांना म्हणतो, तुमची झालेली निवड. बघा, इट इज गॉड हू चूज द पीपल. सुवार्ता ऐकणाऱ्यांची देव निवड करतो. जे रिसिपियंट ऑफ द गॉस्पेल आहेत, जे सुवार्ता स्वीकारणारे लोक आहेत, दे आर ऑलरेडी चोजन बाय गॉड. हे देवानं निवडले लोक आहेत. इट इज नॉट वी दॅट वी हॅव चोजन गॉड, बट इट इज गॉड हू हॅज चोजन अस. आम्ही देवाला निवडलं नाही, पण देवाने आम्हाला निवडलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी संत पाऊल थेसलोनिका मंडळीतील लोकांच्याबद्दल एक प्रशंसा पर उद्गार काढतो. तो म्हणतो की तुम्ही सुवार्तेला योग्य अशा प्रकारचा प्रतिसाद दिला. आणि मग 5व्या वचनामध्ये तो काय म्हणतो बघा, आम्ही जी सुवार्ता तुम्हाला सांगितली ती केवळ शब्दांनी नाही, नॉट इन मिअर वर्ड्स, शब्दांनी सुवार्ता, बट इट वॉज अकंपनीड बाय द पॉवर ऑफ गॉड, बाय द स्पिरिट ऑफ गॉड. देवाच्या सामर्थ्यानं आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे जी सुवार्ता आम्ही सांगितली. बघा, एवढंच नव्हे तर त्याच्यामध्ये आमचा निर्धार होत असं तो म्हणतो, बिकॉज अवर मेसेज ऑफ द गॉस्पेल केम टू यू नॉट इन वर्ड्स ओनली बट ऑल्सो इन पॉवर अँड इन द होली स्पिरिट अँड विथ फुल कन्व्हिक्शन. एक प्रकारचा निर्धार त्याच्यामध्ये होता. आणि त्याच्याही पुढे जाऊन या ठिकाणी संत पाऊल 2 गोष्टी सांगतो. तो म्हणतो, तुमच्याकरता आम्ही तुमच्याबरोबर असताना कसे वागलो. अतिशय महत्त्वाचा विचार आहे प्रियजन व्हा. या ठिकाणी संत पाऊल थेसलोनिका मंडळीतील लोकांना म्हणतो की ही सुवार्ता सांगण्याच्या कामी जेव्हा मी तुमच्याबरोबर होतो तेव्हा तुमच्याकरता आम्ही तुमच्याबरोबर असताना कसे वागलो. प्रियजन, हा विचार संत पाऊल सांगत असताना सुवार्ता कळविणाऱ्यांचा रोल किती महत्त्वाचा आहे हे या ठिकाणी संत पाऊल सांगत आहे. आणि दुसरा विचार या वचनामध्ये आम्हाला दिसतो तो असा की अनुकरण, तुम्ही आमचं अनुकरण केलं. म्हणजेच संत पाऊल आणि त्याचे सोबती हे सुवार्ता सांगत असताना ते लोकांसाठी मॉडेल आणि आदर्श असे होते. त्यांच्यासाठी ते मॉडेल आणि आदर्श असे होते. आणि प्रियजन हो, आजचा विषय काय आहे? द फ्रुटफुलनेस ऑफ द गॉस्पेल डिपेंड्स ऑन हाऊ इट इज रिसिव्ड. आणि मी असं म्हणेन की हाऊ इट इज बिईंग प्रिच्ड. इट डिपेंड्स ऑन हाऊ इट इज बिईंग प्रिच्ड. शुभवर्तमान सुवार्ता कशी सांगितली जाते
आणि ती कशी स्वीकारली जाते या दोन्हीवर शुभवर्तमानाचं सफलता अवलंबून असते. या ठिकाणी एक महत्त्वाचा विचार या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे आणि तो विचार काय आहे? जेव्हा संकट येतं तेव्हा ते चहूबाजूने येतं. इंग्रजीमध्ये असं म्हणतात की कॅलॅमिटीज कम्स इन द बंच ऑफ फ्लॉवर्स. संकट कधी एका बाजूने येत नाही, पण संकट हे चहूबाजूने येतं. आणि जेव्हा मनुष्यावर संकट येतं तेव्हा मनुष्य भयभीत होतो, त्याची चिडचिड होते, तो दिशाहीन अवस्थेमध्ये जगतो, अधीर होतो, जे कोणी काही सांगेल ते करतो, कारण तो संकटात सापडलेला असतो. प्रियजनो, या ठिकाणी संत पाऊल थेसलोनिका येथील मंडळी संबंधी बोलत असताना तो म्हणतो की तुम्ही संकटात असतानासुद्धा आनंदाने वचनाचा स्वीकार केला. प्रेषित पाऊल जसा त्यांच्यासाठी आदर्श ठरला आणि त्या आदर्शाचं अनुकरण त्यांनी केलं आणि संकटामध्ये सुद्धा आनंदाने त्यांनी देवाच्या वचनाचा, त्यांनी शुभवर्तमानाचा, त्यांनी सुवार्तेचा स्वीकार केला. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः पेरणी करणाऱ्याचा दृष्टांत सांगितलेला आहे आणि त्याचबरोबर या दृष्टांताचं स्पष्टीकरणसुद्धा प्रभू येशू ख्रिस्तानं मत्याचं शुभवर्तमान याचा 13वा अध्याय आणि यातील काही वचनामध्ये त्यांनी दिलेलं आहे. 18 ते 23 या वचनामध्ये दिलेलं आहे. प्रियजन हो, आज आपण अतिशय परिचित आणि ज्याला आपण फंडामेंटल निकष असं म्हणतो, फंडामेंटल ॲप्रोच असं म्हणतो, त्या दृष्टांताकडे जेव्हा आपण पाहतो तेव्हा या दृष्टांतांचा पुनर्विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. कदाचित आपण म्हणू की आम्ही अनेक वर्षाचे आम्ही ख्रिस्ती आहोत, आमच्या आईवडिलांनी आमच्या ख्रिस्ताचा स्वीकार केला, आम्ही जन्माचे ख्रिस्ती आहोत. परंतु प्रियजन हो, ख्रिस्तानं सांगितलेल्या या दाखल्याचं स्पष्टीकरण तुम्हाला आणि मला पुनर्विचार करण्यासाठी भाग पाडणारा आहे. आपण कोणत्या प्रकारची भूमी आहोत? कारण या दृष्टांतामध्ये एकूण 4 प्रकारच्या भूमी सांगितलेल्या आहेत. काही बी वाटेवर पडले आणि तो दुष्ट म्हणजे सैतान येऊन ते घेऊन गेला. काही बी या ठिकाणी खडकावर पडलेले आहेत आणि त्यांना मूळ नाही आणि म्हणून ते करपून गेलं. काही बी काटेरी झुडपामध्ये पडलेले आहेत, सर्व प्रकारची चिंता, मोह त्यामध्ये ते गुरफटले, त्याची वाढ झाली नाही. परंतु काही बी मात्र चांगल्या भूमीवरती पडलेले आहेत आणि चांगल्या भूमीवरती पडलेले बीज त्याच्यातून 100 पट, 60 पट आणि 30 पट असं फळ या ठिकाणी अपेक्षित आहे. प्रियजन हो, जर आपल्या अंतःकरणामध्ये पश्चातापरूपी ओलावा जर नसेल, या अंतःकरणातील भूमीला जर पेरणारा जी घात अपेक्षित करतो, नाही का, घात आहे आणि आता पेरणी करूया, तर देवाचं वचन आमच्यामध्ये कार्य करत असताना पश्चातापरूपी अंतःकरणामध्ये जर तो ओलावा नसेल तर कदाचित शुभवर्तमानरूपी जे बीज आमच्या अंतःकरणामध्ये पडलेलं आहे, देवाचा संदेशरूपी वचन आमच्यामध्ये जे पडलेलं आहे, तरच ते वाढ घेईल, तरच त्याच्यातून फलनिष्पत्ती होईल. आणि जेव्हा शेतकरी शेतामध्ये मुठभर बी घेऊन जातो, परंतु कापणीच्या वेळेला मात्र तो गाडी घेऊन जातो, कारण पीक भरपूर आलेलं असतं. प्रियजन हो, तेव्हा तो आनंदी होतो. सुवार्तेचं आणि शुभवर्तमानाची सफलता काय आहे? तर तो आध्यात्मिक आनंद आहे. आणि हा आध्यात्मिक आनंद ज्याला मिळतो त्यावेळेस त्याची खात्री पडते की जगामध्ये ज्या उद्देशाने मी आलो तो उद्देश हाच आहे की देवापासून मिळणारा स्वर्गीय आनंद मला प्राप्त व्हावा. आणि शुभवर्तमान किंवा सुवार्तेची फलनिष्पत्ती म्हणजेच देवापासून मिळणारा आनंद जो निर्भेल आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची भेळ आम्हाला करता येत नाही, जो अक्षय स्थितीमध्ये आहे, त्याचा क्षय कधी होत नाही, असा निर्भेळ आणि अक्षय आनंद तुम्हाला मला प्राप्त होण्यासाठी परमेश्वर तुमचं आणि माझं सहाय्य करो, अशी आपण देवाच्या पवित्र चरणाजवळ प्रार्थना करूया. आपण सर्वजण हात जोडूया आणि देवाच्या चरणाजवळ नम्र अंतःकरणाने जाऊन आपण सर्वजण मिळून म्हणूया, हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आम्ही जसं आमचे ऋण आम्हास सोडले आहे तसे तू आमचे ऋण आम्हास सो, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आणि आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती
आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर आणि देवानं निवडलेल्या त्याच्या सर्व लहान थोर प्रियजनांबरोबर आता आणि सदा सर्व काळपर्यंत असो. आमेन.